सोलापुरात भाजपच्या विभागीय बैठकीदरम्यान राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी एसआयआर अर्थात विशेष सखोल पुनरावलोकनामुळे मतदार याद्या अधिक शुद्ध होणार असल्याचा दावा केला। कोणतीही निवडणूक मतदार यादीवर अवलंबून असते, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून मतदार याद्यांचे शुद्धीकरण झाले नसल्याचे महाडिक यांनी सांगितले। निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेत दुबार मतदार, मय्यत मतदार आणि स्थलांतरित मतदारांच्या नोंदी आढळून येत असल्याचा दावा त्यांनी केला। कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 4,51,000 मतदार मतदार यादीतून वगळले गेल्याचेही त्यांनी सांगितले। एसआर अंतर्गत मतदान यादीच्या कामाचे 70 ते 80% काम पूर्ण झाल्याचा दावा करत पात्र मतदारच यादीत राहतील असे महाडिक म्हणाले। यामुळे 2019 निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांना मोठा फायदा होईल असा राजकीय दावा त्यांनी केला। दरम्यान शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी भाजपकडून मोठ्या प्रमाणावर नावनोंदणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले। पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला नसून भाजप मित्र पक्षांची ताकद वाढल्याचा दावाही महाडिक यांनी केला। तेव्हा कोणत्याही निवडणुका मतदार यादीवर अवलंबून असतात आणि गेले 15, 20, 25 वर्ष मतदार यादींचं शुद्धीकरण झालेलं नव्हतं। निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार एसआयआर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन सध्या देशभर सुरू आहे। बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार, मयत मतदार आणि स्थलांतरित मतदार या 3 गोष्टी अनेक वर्ष तशाच मतदार यादीमध्ये होत्या आणि तुम्ही बघितलं असेल की पश्चिम बंगालपासून सुरुवात झाली, जवळजवळ 91 लाख लोक दुबार किंवा मयत अशी सापडली। आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा परवा दिवशीच याचा अंतिम सगळा आता सर्वेक्षण पूर्ण झालेला आहे। एका आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 4,49,000 एवढी मतदार यादी आता नावं निघालेली आहेत। त्याची दोन्ही कारणं आहेत आणि त्यानुसार भारतीय जनता पार्टीनं अगदी सुरुवातीलाच सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी एसआयआर सुरू होण्यापूर्वीच भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री, कार्यकर्ते अगदी बूथपर्यंतच्या लोकांना त्याचं ट्रेनिंग दिलं होतं की कशा पद्धतीनं आपण बूथ लेवलपर्यंत जे BLO म्हणून काम करणार आहेत त्यांच्यासोबत आमचे BLA जोडले गेले आणि त्यांनी प्रत्येक बूथवर काम करून या सगळ्यामध्ये BLOना मदत केलेली आहे। त्यामुळं आपण बघितलं असेल की या सगळ्या मतदार शुद्धीकरणामध्ये जवळजवळ एक 50-60 लाखापेक्षा जास्त किंवा 1 कोटीच्या पुढं मतदार यातनं शुद्ध होतील आणि जी अंतिम मतदार यादी होईल त्यामध्ये भविष्यातल्या निवडणुका लढवत असताना सोयीस्कर होईल। या दृष्टिकोनातून एक विभागीय बैठक आज आपले प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरमध्ये आयोजित केलेले आहे। पुण्यापासून सगळे जिल्हे, अगदी कोल्हापूर, सातारा, सांगली हे सगळे जिल्हे आज इथं आहेत। आता पुढची दिशा काय ते आजच्या बैठकीमध्ये ठरणार। ही सतत चाललेली प्रक्रिया आहे। आज सुद्धा बैठकीमध्ये काही लोक जर येऊन इथं प्रवेश केले तर तुम्हाला आश्चर्य वाटू नये। ओळखला जात होता। आता तुम्ही सांगा, आज आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कधीही भारतीय जनता पार्टीचा एकही नगरसेवक निवडून येत नव्हता, एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून येत नव्हता। आज सगळे आमची सत्ता आहे। 2 महापालिका आहेत, कोल्हापूर इचलकरंजी, दोन्हीकडे महापौर आमचे झाले, दोन्हीकडे स्टँडिंग चेअरमन आमचे झालेले, जिल्हा परिषदेमध्ये आमची सत्ता आलेली आहे। आता सोलापूरमध्ये म्हणजे काहीच शिल्लक नाही आहे। सोलापूरमध्ये महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, सांगली जिल्ह्यामध्ये 50% जास्त आम्ही आता तिथं आम्हाला यश मिळालेलं आहे। त्यामुळे पूर्वी हा बालेकिल्ला निश्चित होता, आता परिस्थिती राहिलेली नाही। आता सगळे मोठ्या प्रमाणात लोक भारतीय जनता पार्टी आणि आमच्या माहितीसोबत आलेले आहेत। जयंत पाटलांबद्दल जी उलटसुलट चर्चा सारख्या चालत आहेत, काय नेमकं त्या पक्षाच्या बैठकीलाही जात नाहीत, फडणवीस साहेबांची भेट घेतात, काय आहे का तुमच्या भागात? या संदर्भात मला काय कल्पना